ओबीसी आणि मराठा आमने सामने आलं तुम्हाला असं वाटतंय का? आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडनं अशी मागणी किंवा चर्चा आहे की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा? नाही, पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे. त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. पण द्यायचं का नाही द्यायचं हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे. त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतं हे आपल्याला बघावं लागेल. कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल. त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल. फक्त माझं एकच मत आहे की शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवा, विद्यार्थी सगळ्या समाजाचे, सगळ्या जाती धर्माचे आज अडचणीत आहेत. पण त्यांच्या बाबतीतली चर्चा या राज्यामध्ये सरकारमध्ये असणाऱ्या लोक तिथं करत नाहीत. तर मग त्याच्यावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे. जाती जातीमध्ये ते निर्माण करून हाताला काम पोटाला अन्न कोणालाही मिळणार नाही. त्यामुळे हे जे विषय आहेत सर्व पक्ष एकत्रित येऊन सोडवले पाहिजे. पण मेन मुद्द्यावर सुद्धा कुठे ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत. रामदास कदमांचं परवाचं स्टेटमेंट बघितले की भाजपमुळे आमच्या 4-5 सीट कमी झाल्या, अजितदादांनी थोड्या दिवसानंतर यायला पाहिजे होतं. हसन मुश्रीफ आज बोललेत की मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी लक्ष घातल्यामुळं खरं तर शिवसेनेची मतं वाढलेत का? हे सगळे लक्षण कशाचे आहेत? महायुतीमध्ये अलबेल नाही, विधानसभेत हे सगळे एकत्र राहतील असं मी आधीच म्हणलोय की हे जे विधान आपलं सेशन आहे, जे आता आमचं सेशन सगळ्या आमदारांचं सुरू होईल महाराष्ट्राचं, ते जसं सेशन संपेल त्याच्यानंतर महायुती राहील असं मला वाटत नाही. निधी जो सरकारचा आहे, जो राज्याचा निधी आहे, आपापसात वाटून घेतला जाईल आणि जसं हे अधिवेशन संपेल महायुती टिकेल असं वाटत नाही.